नमस्कार, सुप्रभात. मी वर्षा नलवडे आणि आपण बघत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीलाच तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो. माझ्यासोबत माझा सहकारी. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. वर्तमानपत्र वाचणं अत्यंत आवश्यक आहे. जर चुकून आपलं वर्तमानपत्र वाचायचं राहिलं असेल तर लोकशाही मराठी आपल्यासाठी घेऊन आलं आजचं विशेष बुलेटिन. ज्या बुलेटिनच्या माध्यमातून आम्ही आपल्याला वर्तमानपत्रातील काही महत्त्वाच्या ठळक बातम्या सांगणार आहोत. सुरू करत पहिल्या बातमीनं. वर्षा, लोकसत्ताची पहिली बातमी आहे यंत्रणांच्या कारवायांचा धडाका, अशी ही पहिली बातमी आहे, ज्यामध्ये हिरानंदनाई समूहावर ईडीचे तर सत्यपाल मलिक यांच्यावर सीबीआयचे छापे, अशी ही बातमी आहे. केंद्रीय तपास यंत्रणांनी गुरुवारी एका दिवशी देशभरात विविध प्रकरणांमध्ये छापे आणि नोटिसा पाठवण्याचा धडाका लावलाय. मुंबईत फेमा कायद्याचं उल्लंघन, अशी देखील ही बातमी आहे. आणि मुंबईत फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने निरंजन हिरानंदानी यांच्याशी संबंधित ठिकाणी ही छापेमारी केलेली आहे. मागच्या काही दिवसांपासून याबाबतच्या बातम्या येत होत्या आणि आता अखेर संबंधित ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर केंद्रीय अन्वेषण विभागाने ही कारवाई केलेली आहे. दुसरीकडे बायजूचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन यांच्या विरोधातही ईडीने शोध परिपत्रक हे जारी केलेलं आहे. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून ईडीच्या या कारवायांना आता वेग आल्याने त्याच बाबतीत लोकसत्ताची वर्षा ही महत्त्वाची बातमी फ्रंट पेजला हेडलाईन्स आहे. अगदीच करण. यानंतर आपण पाहूयात महाराष्ट्र टाइम्स या आघाडीच्या वृत्तपत्रात नेमकी कोणती ठळक बातमी देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून खरं तर आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आले आहेत आणि त्याच संदर्भातली एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती निवडणूक आयोगाकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळत आहे. तर गुरुवारी आयोगानं आणखी एक खरं तर पत्रक काढून यावेळेस बदल्या केल्याचं समजत आहे. त्यानुसार आता एकाच जिल्ह्यात एकत्रित 3 वर्षांचा सेवा आणि हा संपूर्ण सेवा कालावधी पूर्ण झालेल्या पालिका आयुक्त तसेच अतिरिक्त जे अधिकारी आहेत आयुक्त पदावरच्या सर्वच अधिकाऱ्यांच्या यावेळेस बदल्या करण्यात आल्या असल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच निवडणूक आयोगाकडून या आयुक्तांच्या बदल्यांचे आदेश आले. एक मोठा फेरबदल म्हणावा लागेल. मुंबई, नवी मुंबई, पुणे अशा राज्यातील अनेक महत्त्वाच्या पालिका आयुक्तांच्या बदल्या होण्याची देखील आता शक्यता वर्तवली जाते. कारण तर त्यानंतर आपण पाहतोय खरं तर राज्यात देखील अनेक प्रशासनाच्या आता तारांबळ उडणार असल्याचं पाहायला मिळतं. राज्यामध्ये खरं तर या बदल्यांचे आदेश आल्यानं प्रशासनाची कुठेतरी तारांबळ उडण्याची शक्यता वर्तवली जाते. पुढची बातमी आहे सामनामधली. खरं तर सध्या वर्षा आरक्षणाचा विषय हा अत्यंत आरक्षणाच्या विषयामुळे रान पेटलेला असताना आता आरक्षणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे मणिपूरमधून. ही बातमी आहे मैतेईंना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आदेश आता अखेर मागे घेण्यात आले. त्यामुळे हा मोठा धक्का आहे त्या समाजासाठी. मणिपूरमधील मागील काही महिन्यांपासून हिंसाचार हा उफाळून आला आहे. मणिपूर उच्च न्यायालयाच्या ज्या आदेशामुळे मैतेई आणि कुकी या 2 समुदायात वांशिक हिंसाचाराची ठिणगी पडलेली होती आणि त्याच बाबतीत आता ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. खरं तर यामध्ये 200हून अधिक निरपराध नागरिकांचे बळी गेल्याची देखील माहिती आहे. तसेच या निर्णयामुळे राज्यात अशांतता निर्माण झालेली आहे, असंही मत आता उच्च न्यायालयाने दिलेलं आहे. उच्च न्यायालयाने आता या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे. तर मागच्या वर्षी मार्च महिन्यात मैतेई समुदायाला खरं तर अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यावर राज्य सरकारने विचार करावा असे प्रकारचे निर्देश हे उच्च न्यायालयाने दिले होते. आणि त्यानंतर आता ही मोठी अपडेट आहे. या निर्णयामुळे कुकी, झोमी या आदिवासी समुदायामध्ये मात्र नाराजी पसरली आणि ते साहजिक आहे आणि त्याचे रूपांतर हिंसेत झालेले आहे. त्यामुळे आगामी काळात नेमक्या यानंतर काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. अगदीच करण. यानंतर आपण पाहूयात आघाडीचं वृत्तपत्र गुजरात समाचारमध्ये नेमकी कोणती बातमी देण्यात आली आहे. यावेळेस आंतरराष्ट्रीय स्तरावरची खरं तर ही बातमी पाहायला मिळते. कारण चीनी गुप्तहेर जहाज मालदीवला पोहोचलंय आणि भारताने यामुळेच आता चिंता देखील व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं आणि हीच मोठी बातमी म्हणावी लागेल. हिंदी महासागरात महिनाभर घालवल्यानंतर आता चीनचं संशोधन जहाज हे मालदीवमध्ये पोहोचलंय. चीनी संशोधन जहाजाच्या हालचालींवरती भारतानं चिंता व्यक्त केली आहे. भारतानं श्रीलंकेवरती या जहाजाला कोलंबो बंदरात उतरू देऊ नये यासाठी दबाव आणला होता आणि ज्या दिवशी भारतीय आणि श्रीलंकेचे तटरक्षक जहाज हे त्रिपक्षीय नौदल सरावासाठी मालदीवमध्ये पोहोचलं त्याच दिवशी जियांग यांग हॉंग 03 या हायटेक जहाज मालदीवमध्ये पोहोचलं होतं. तर यावेळेस ही एक महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. कारण खरं तर चीनी जहाज जियांग यांग हॉंग 03 हे गुरुवारी सकाळी या माले शहराजवळ पोहोचल्याची सध्याची अपडेट समोर येते. अगदी
यानंतर पाहूयात इंग्रजी वर्तमानपत्र टाइम्स ऑफ इंडियामधली महत्त्वाची बातमी। खरं तर आता सरकार आणि ट्विटरमध्येच वाद झाल्याचा हा प्रकार आता पुढे आला। यामध्ये पाहूयात टाइम्स ऑफ इंडियाची बातमी आहे, सरकार आणि ट्विटरमध्ये आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरून हा वाद निर्माण झाला। या मुद्द्यावरून आता वाद वाढण्याची शक्यता आहे। सोशल मीडियाच्या दिग्गज कंपनीने शेतकऱ्यांच्या निषेधाशी संबंधित खात्याची निंदा करण्याचे आदेश दिले होते। मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आता अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मालकीचे आहे। गुरुवारी यावरती खुलासा केला की सरकारकडून विशिष्ट खाती आणि पोस्ट काढून टाकण्याची सूचना देण्यात आली होती, अन्यथा महत्त्वपूर्ण दंड आणि तुरुंगवासासह दंडला सामोरे जाण्याचा देखील धोका आहे। त्यामुळे आगामी काळात नेमका हा वाद कुठेपर्यंत पोहोचतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण सध्या सरकार आणि ट्विटर यांच्यामध्ये वाद सुरू आहे। अगदीच करण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।